कृष्ण हरी माऊली मी आपणा सर्वांचं मॅक्स महाराष्ट्रामध्ये स्वागत करतो। संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊली यांचं आज पहिलं स्नान जे आहे ते या नीरा नदीच्या काठावर या नीरा नदीमध्ये होणार आहे। संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांचं जे स्नान आहे पहिलं स्नान म्हटलं जातं। हे स्नान जे आज होते काय महत्व आहे एकंदरीत या स्नानाचं? अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र या ठिकाणी संत ज्ञानेश्वर महाराज हे आपल्या पंढरपूर क्षेत्रामध्ये जात असताना नीरेचं हे पहिलं स्नान लागतं आणि सर्वसामान्य साठी ज्ञानोबारा या तीर्थामध्ये स्नान करतात, म्हणजे या तीर्थाला तीर्थत्व प्रदान करतात। जगतामध्ये विचार केला तर एक चित्तीर्थ आणि एक भौमतीर्थ आहे आणि नीरा हे एक भौमतीर्थ आहे आणि संत हे चित्तीर्थ आहे। तर संत हे या तीर्थाला तीर्थत्व प्रदान करतात, म्हणून या ठिकाणी हे जे काही तीर्थ आहे हे नीरा भिवरा पडता दृष्टी स्नान करता शुद्ध सृष्टी अंतितो वैकुंठी असे परमेष्ठी बोलले। या ठिकाणी स्नान केलं तर त्या मनुष्याला वैकुंठ प्राप्त होतो आणि ज्या दिशेने ज्ञानोबा जात आहे ते सुद्धा भूवैकुंठ पंढरपूरच आहे। म्हणून अशा या तीर्थामध्ये ज्ञानोबा पहिले स्नान करतात आणि या ठिकाणी सर्व वारकरी स्नानासाठी आलेले आहेत। जर स्वर्गीचे अमर इच्छिता देवा असं ते सुद्धा म्हणतील आम्हाला सुद्धा या ज्ञानोबारांच्या वारीमध्ये सहभाग घेता येईल का, म्हणून ते सुद्धा इथं इच्छा करत असतील। कारण की स्वर्गामध्ये जे सुख नाही ते ज्ञानोबारांच्या या नीरेमध्ये या स्नानासाठी जे काही सुख आहे ते आम्ही सर्व आज भोगतो आहे आणि ते सर्व आनंद आम्ही आज इथं घेतो आहे। रामकृष्ण हरी। संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांचं आज पहिलं स्नान होत आहे आणि इथे स्नान चालू असताना वारकरी जे आहेत ते एकमेकांना देखील आंघोळ घालतात, त्यांचे पाठ धुतात, एकमेकांना आंघोळ घातले जाते। काय प्रथा आहे या सगळ्याचे काय महत्व आहे? रामकृष्ण हरी। स्वर्गीचे अमर इच्छिता देवा मृत्यूलोकी व्हावा जन्म आम्हा आळंदीहून निघल्यापासून पंढरपूरला जात असताना नीरा हे स्नान ज्ञानोबारांचं पहिलं स्नान या ठिकाणी होत आहे आणि हा सुख सोहळा स्वर्गी नाही अशा प्रकारचा हा सुख सोहळा आहे। वारी म्हटलं की आनंद, वारी म्हणजेच आनंद अशा प्रकारचा हा सोहळा आहे। वारी म्हणजे निरागस अशा प्रकारचा आनंद वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर असतो, अलौकिक अशा प्रकारची पर्वणी या सोहळ्यामध्ये असते। म्हणून या ठिकाणी स्नान करत असताना वारकरी एकमेकाला त्या ठिकाणी स्नान घालतात, एकमेकाच्या पाया पडतात। असं सांगितलंय संतांनी की पंढरीशी नाही कोणा अभिमान पाया पडे जन एकमेका, अशा प्रकारची संस्कृती वारकरी परंपरा आणि अशा प्रकारचे अलौकिक श्रेष्ठ दिव्य अशी ही परंपरा वारकरी जोपासतात आणि या ठिकाणी नीरेचं जे स्नान करतात असं ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे की नीरा भिवरा पडता दृष्टी या नीरेवर फक्त स्नान जरी नाही झालं, फक्त दृष्टी जरी या नीरा या गंगेवर पडली तर त्याला वैकुंठ प्राप्ती म्हणजेच परमेष्ठी पद अशा प्रकारचं मिळतं। म्हणून ही परंपरा श्री हैबतराव बाबा यांनी सुद्धा या ठिकाणी ज्ञानोबारांच्या स्नानाची सुरू केली असावी। जे पालखी सोहळ्याचे जनक आहे हैबतराव बाबा, म्हणून त्यांनी सुद्धा ही परंपरा सुरू केली असावी असं आम्हाला वाटतं। रामकृष्ण। हैबतराव बाबांचा उल्लेख या ठिकाणी झालेला आहे। पहिला स्नानाचा जो इथला जो सोहळा आहे तो हैबतराव बाबांनी चालू केला या नीरा नदीच्या काठावर असं त्यांचं म्हणणं आहे। एकंदरीतच ह्या स्नानाच्या सोहळ्यामध्ये स्त्री पुरुष भेदाभेद आहे, जो भेदभेद आहे तो दिसत नाही। हैबत बाबांनी काय उद्दिष्टांना आणि काय या सगळ्या संकल्पना डोळ्यासमोर ठेवून हे नीरा स्नान यासाठी संतांनी अगोदर प्रमाण दिलेले आहे। जगद्गुरु तुकोबाराय म्हणतो विष्णुमय वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम मंगळ। या ठिकाणी कुठल्याही जातीचा असो कोणत्याही पंथात असो याचा विचार केला जात नाही। सर्व एक पंथ म्हणून वारकरी पंथ म्हणून इथं ज्ञानोबारायांच्या सोहळ्यामध्ये अगदी आनंद आणि उत्साहाने पंढरीची वारी करत असतात। ज्ञानोबाराय म्हणतात जाईन गे मायेत या पंढरपुरा भेटेन माहेरा आपुलिया। ज्ञानोबाराय त्या पांडुरंग परमात्म्याला भेटण्यासाठी सर्व वारकरी ज्ञानोबाराय सर्व वारकरी संप्रदाय जेवढे काही संत आहे ते सर्व संत आपल्या आपल्या सर्व मार्गाने सर्व वारकरी भाविक लोक ज्ञानोबारायांबरोबर जगद्गुरु तुकोबाराय आदी सर्व संतांसोबत पंढरपूरला जाण्यासाठी आतुरतेने वाट बघत असतात। अगदी एक वर्षानंतर जर पंढरीची वारी येणार असेल तर सर्व संप्रदायातील किंवा वारकरी संप्रदायातील सर्व संतांची किंवा वारकरी मंडळी आतुरतेने तिथं जाण्यासाठी वाट बघत असतात। कारण की हा सोहळा म्हणजे हा सुख सोहळा स्वर्गी नाही, स्वर्गातील देवांना सुद्धा याचं नवल वाटत असेल की या भूमीमध्ये की इतकं विशिष्ट असं म्हणजे बघायला जर गेलं तर अगदी सर्व संप्रदाय कोणी कोणाचा भेद न करता सर्व एक विचाराने आनंदाने उत्साहाने आपल्या
ज्ञानोबा तुकोबरायांच्या भजनात अगदी आनंदात हा सोहळ्यासाठी जात असतात। आणि नीरा नदीचं महात्म्य सांगितलं तर ज्ञानोबरायांचं पहिलं जे काही स्नान आहे ते अगोदर नीरा नदीमध्ये स्नान केलं जातं, नंतर पुढले सर्व भाविक वारकरी स्नान करून पंढरी पुढे रवाना होत असतात। खरं तर संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांची जी पालखी आहे, ज्या पादुका आहेत ते 29 जूनच्या दिवशी पुण्याच्या आळंदीमधून निघाल्या। पहिला मुक्काम जो आहे तो तिथेच आळंदीमधल्या त्यांच्या आजोळी झाला, दुसरा मुक्काम पुण्यामध्ये झाला आणि आता ज्ञानेश्वर महाराजांची जी पालखी आहे, ज्या पादुका आहेत या नीरा नदीच्या काठावर आलेल्या आहेत आणि नीरा नदीमध्ये आता ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकाचं महत्व काय आहे, त्याची आख्यानिका काय आहे, याचं धार्मिक पावित्र्य काय आहे, इथली परंपरा काय आहे, या सगळ्याचा उजाळा जो आहे तो या सगळ्या तरुण वारकरी मित्रांनी आपल्या सोबत केलेला आहे। बाबा आपल्या सोबत, बाबा थोडं पुढे या, काय वय आहे आपलं? आपलं 63 वर्ष वय, कितवी वारी आहे आपली? आपली पण 27वी वारी। 27वी वारी। काय महत्व आहे नीरा नदीच्या स्नानाचं? नीरा नदीचं स्नान इथं आल्यानंतर पवित्र गंगेचं स्नान करून सर्व सुखी आनंदी होतात आणि त्यांना सर्व पुण्य मिळतं। तर तुम्ही पाहिलं की संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांचं स्नान जे आहे ते इथं चालू आहे। अजून एक बाबा जोडले गेले। बाबा वय काय तुमचं? वय 60। कितवी वारी आहे? 5-6 वाऱ्या। 5-6 वाऱ्या झालेल्या आहेत। ज्ञानेश्वर माऊलींचं पादुकांचं स्नान जे आहे या नीरा नदीमध्ये होतं, तुम्ही देखील या नीरा नदीमध्ये स्नान करतात, काय भावना आहे, काय महत्व आहे याचं? माऊली सारखा आनंद काय आजच नाही, हा, भरपूर आनंद माऊलीचा, त्याच्यामुळं घरी राहूशी वाटत नाही, माऊलीचा वारी येऊशीच वाटत असं। संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींचं पहिलं स्नान जे आहे पादुकांचं ते या नीरा नदीमध्ये संपन्न होत आहे आणि हे स्नान चालू असताना इतर जे त्यांच्या सोबत आलेले माऊलींना घेऊन पंढरपूरला निघाले जे वारकरी आहेत, ते वारकरी जे आहेत ते देखील या ठिकाणी स्नान करतात। कुठल्याही प्रकारचा भेदाभेद हा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत नाही। हे सगळं चालू असताना आता ही जी पावलं आहेत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोबत आता पंढरपूरच्या दिशेनं निघालेली आहेत। संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांचं पहिलं स्नान जे आहे या नीरा नदीमध्ये संपन्न झालेलं आहे। बोला पुंडलिक वरदे पंढरीनाथ महाराज की जय, महाराज की जय। तर तुम्ही पाहिलं की संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांचं पहिलं स्नान जे आहे ते पूर्ण झालेलं आहे आणि या साईडला मागं काही भाविक जे आहेत, काही वारकरी जे आहेत ते स्नान करताना तुम्हाला दिसत आहेत। तुम्ही पाहू शकता महिला भगिनी त्या सगळ्या ज्या आहेत त्या इथं एकत्रपणे स्नान करतायत, एकमेकांना स्नान घालतात। पावित्र्य जे आहे ते पावित्र्य पाहायला मिळतंय। तुम्ही पाहू शकता मोठ्या संख्येनं हे सगळे भाविक वारकरी पंढरपूरच्या दिशेनं निघालेले आहेत। संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांचं स्नान देखील झालेलं आहे। रामकृष्ण हरी माऊली। काय रामकृष्ण हरी। आम्ही आदिलाबाद जिल्हा तेलंगणाहून आलेलो आहोत। दरवर्षी असं वारीला येतो आम्ही, असं आम्हाला इथं आल्याशिवाय आमचं मन रमत नाही घरी। आमचे पेरण्या कधी संपतील, आम्ही कधी वारीला जावं अशी आमची एक इच्छा राहते। ते इच्छा सोडून आम्ही वारीला जाण्याची येतो, वारी करून जातो, तोपर्यंत आमचं सर्व काही छान होत असतो, सर्व चांगलं असतो। पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय।